नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। महापालिकेत महाराणा एजन्सीच्या जागी नवीन एजन्सीला कामगार भरण्याचं कंत्राट, वेळ पडल्यास महाराणा एजन्सीवर कारवाई होणार, मनपा प्रशासकांची घोषणा। तर नारेगावात अतिक्रमण मोहीमचा दुसरा टप्पा, इतिहासातील सगळ्यात मोठ्या मोहिमेत नागरिकांच्या विरोधानंतर पुन्हा एकदा अतिक्रमण निष्कर्षित। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने सोमवारी नारेगाव परिसरात रस्त्यालगत मार्किंगचं काम करण्यात आलं। दुपारनंतर जेसीबीच्या ताफ्याने अतिक्रमण हटवण्यात आलं। यावेळी नागरिकांचा किरकोळ विरोध झाला, त्यानंतर मोहीम शांततेत पार पडली आणि अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली। महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने सोमवारी नारेगाव मुख्य रस्त्यावरील बेकायदेशीर मालमत्ता काढण्याची कारवाई सुरू केली असताना काही नागरिकांनी विरोध केल्याचं पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला। परिस्थिती नियंत्रणात आणून अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली। बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने सोमवारी नारेगाव परिसरात कारवाई करण्यासाठी पथक मोठ्या फौजफाटा घेऊन सकाळी नारेगाव येथील जय भवानी मुख्य चौकात दाखल झालं। स्थानिक नागरिकांनी कारवाईसाठी आलेल्या पथकाला व्यवस्थित मार्किंग करून देण्याची मागणी केली असता अतिक्रमण प्रमुख संतोष वाहुळे यांनी त्यांना दुपारपर्यंत वेळ दिला। दुपारनंतर मार्किंग झालेल्या मालमत्तांची पाडापाडी करण्यास सुरुवात करण्यात आली। एका मालमत्ता धारकाचा 2 मजला इमारतीचा निवासासाठी असलेल्या जिन्याचा पायऱ्या तोडल्यामुळे मालमत्ता धारकांनी विरोध करत अतिक्रमण पथकावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला व 2 गट आपापसात वाद करत असताना त्या ठिकाणी तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात करण्यात आली। मनपाकडून उर्वरित अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरूच ठेवली आहे। सोमवारी जवळपास 100 पेक्षा जास्त बेकायदेशीर मालमत्तांवरती हातोडा चालवत अतिक्रमण काढण्यात आलाय, तर मंगळवारी सुद्धा उर्वरित मालमत्तांवरती कारवाई करणार येण्यात असल्याची माहिती अतिक्रमण प्रमुख संतोष वाहुळे यांनी दिली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की नारेगाव असेल किंवा हर्सूल असेल, सगळ्यात जास्त जर वेळ कोणाला मिळाला असेल तर ह्या 2 भागांवरती आपण जी कारवाई करायची। आपल्यालाही माहिती आहे की मागच्या 15 दिवसांपासून आम्ही ह्या दोन्ही भागांमध्ये अनाउन्समेंट्स केलेले आहेत, जाहीर प्रकटन दिलेले आहे आणि स्वतः या ठिकाणी येऊन टोटल स्टेशन सर्वे देखील केलेला होता। मात्र नागरिकांचं म्हणणं आहे की त्यांना फिजिकल स्वरूपामध्ये त्या मार्किंग्स होणं अपेक्षित आहे, तर त्यांची मागणी आम्ही मान्य केली आणि सुवर्णमध्य सांधून आज सकाळी आम्ही त्यांना पूर्ण जे टोटल स्टेशन सर्वेच्या अगेन्स्टमध्ये ज्या मार्किंग अपेक्षित आहेत, जे आम्ही ऑलरेडी केलेले होते पण त्यांना फिजिकल स्वरूपात हवं, तर ते आम्ही त्यांना दाखवून दिलेले आहेत। ती मार्किंग साधारण दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे। 1 वाजेच्या नंतर ज्या मार्किंग झालेल्या आहेत ते जय भवानी चौकापासून आम्ही पुढे कारवाईला सुरुवात करणार आहोत। नागरिकांना काय आव्हान करणार? नागरिकांना आव्हान एवढंच आहे की हा रस्ता एक शहरातला मुख्य रस्ता आहे, विविध खेड्यांना हा रस्ता जोडणारा एक दुवा ठरू शकतो। ह्या भागामधल्या नागरिकांनी जर आता मोठ्या प्रमाणात इथे जागा जर रिकामी करून दिली आणि इथे ग्रीन स्पेस, सर्व्हिस रोड ह्या दोन्ही गोष्टी झाल्या तर न भूतो न भविष्यती एवढा ह्या भागांमधला जो विकासाचा वेग आहे तो वाढू शकेल। इथल्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या प्रॉपर्टीजचं पण मूल्यांकन हे चांगल्या प्रमाणात होऊ शकेल आणि एक ट्रॅफिक कंजेशनचा जो ह्या भागात सगळ्यात मोठा मुद्दा होतो, ज्यामुळे अपघात होतात, वेगवेगळ्या गोष्टी करतात। आपण बघताय की 4 ते 5 स्कूल्स या रस्त्यावरच आहेत त्या भागामध्ये, तर एखादा मोठा अपघात होऊन एखाद्या कोणाचं दुर्दैवी त्याच्यामध्ये प्रसंग ओढावू नये म्हणून नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं आणि विकासामध्ये आपला सहभाग नोंदवावा। नारेगावचं जे जय भवानी चौकपासून ते नारेगावचं डम्पिंग ग्राउंड आहे, त्या साधारण 1.8 किलोमीटर स्ट्रेचच्या एक रस्त्यावरती आपण आज कारवाई करणार आहोत आणि जी आम्ही प्राथमिक माहिती आणि सर्वे केलेलं होतं त्यानुसार 1.8 किलोमीटर एवढ्या या भागामध्ये साधारण 350 ते 400 एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता होत आहे। मात्र इथल्या जे स्थानिक नागरिक आहेत ज्यांनी रस्त्यावरती अतिक्रमण केलेलं होतं आणि कुठलीही महानगरपालिकेची परवानगी न घेता ते अतिक्रमण झालेलं होतं, त्यामुळे त्या सर्व नागरिकांनी या भागातल्या सहकार्य केलेलं आहे आणि 50 ते 60% स्वतःहून मालमत्ता काढल्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला फार कमी प्रमाणात इथे मालमत्ता दिसतात। तरी साधारण 150 ते 200च्या घरामध्ये इथं मालमत्ता आजच्या दिवशी या भागामध्ये आहेत। सर, औद्योगिक वसाहत आणि रहिवासी वसाहत यामध्ये काय औद्योगिक याच्यामध्ये ज्या कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट आहेत त्या कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटमध्ये ते स्वतःच्या जागेवर असतील आणि महानगरपालिकेची त्यांनी परवानगी घेतलेली असेल त्यांच्या बाबतीमध्ये महानगरपालिका सहकार्याच्या भूमिकेमध्ये आहे।
मात्र ज्या औद्योगिक जागा ज्या रस्त्यावरती असतील, सर्व्हिस रोड्स असतील किंवा ग्रीन स्पेसेस असतील, त्याच्यावर जर असतील तर त्या सगळ्या ठिकाणी इमिडिएटली आम्हाला ते निष्कासित करण्याचे माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र नागरी ज्या वसाहती आहेत, नागरी वसाहतीच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली 15 ऑगस्ट 2025पर्यंत त्यांनी त्याला परवानगी दिलेली आहे आणि 15 ऑगस्ट 2025च्या नंतर मात्र नागरिक भागामध्ये सुद्धा निवासी वसाहतींवरही कारवाई करण्याचं महानगरपालिकेचा मनोदय आहे. नारेगावच्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर हर्सूल, व्हीआयपी रोड आणि देवळाई परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहोळे यांनी दिली आहे. नारेगावचा रोड प्राधान्याने घेतलेला आहे, त्याच्यानंतर हर्सूल या भागामध्ये कारवाई होणार आहे. त्याच्यानंतर आमचा आपला व्हीआयपी रोड आहे, ते व्हीआयपी रोड पण आम्ही त्याच्यामध्ये घेणार आहोत. त्यामुळे त्याच्यानंतर देवळाई चौकापासून जे पुढचा आमचा एक भाग राहिलेला आहे तो पण आम्ही घेणार. म्हणजे पुढच्या 8 ते 15 दिवसांचा आमचा ऑलरेडी रोडमॅप तयार आहे, कुठल्या कुठल्या ठिकाणी कारवाईचा, आणि तो निरंतरपणे आम्ही करणार आहोत. करोडी ते दौलताबादकडे जाणाऱ्या हा भुयारी मार्ग रेल्वे मार्गाचं काम जवळपास पूर्ण झालं असून या भुयारी मार्गावर पावसाचं पाणी साचून तळ्याचं रूप आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. भविष्यात शिवाजीनगर भुयारी मार्गाप्रमाणे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो की काय असा प्रश्न नागरिकांसमोर पडलाय. बांगसीमाता गड लगत असलेल्या करोडी परिसरातून नाशिक रोड दौलताबादकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाखाली अंडर बायपासचं काम जवळपास पूर्ण झालंय. या रेल्वे भुयारी मार्गाच्या कामाच्या अंतिम टप्प्यात भुयारी मार्ग पाण्याने पूर्णपणे भरला असून या भागाला तळ्याचं स्वरूप आलंय. सदर मार्गाचं पाण्याचं ड्रेनेज काढण्याचं काम सध्या सुरू आहे, त्यामुळे सदर काम पूर्ण होण्यास आणखीन काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर सदर रेल्वे भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी मशिदीवरील लाऊडस्पीकर बाबत केलेल्या वक्तव्याचा सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अप्रत्यक्ष समर्थनामुळे पोलीस प्रशासनाला त्यांच्या बेकायदेशीर दबावाला सामोरं जावं लागत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. उनकी धार्मिक आस्था से जुड़ा हुआ कोई भी मामला आएगा या लाउड स्पीकर आएगा वो अनधिकृत हो जाएगा, या फिर तमाम रिलीजियस प्लेस के लिए ये कानून है. लेकिन किरीट सोमय्या जानबूझकर मस्जिद का नाम ले रहे हैं, आंकड़ेवारी बता रहे हैं. 170 बांगे मस्जिद के ऊपर. क्यों औरंगाबाद शहर के अंदर सिर्फ मस्जिद पे भोंगे इस्तेमाल होते हैं? लाउड स्पीकर सिर्फ जो है तो मस्जिद के लिए, अजान के लिए होता है. कोई दूसरा पर्पस जो है तो लाउड स्पीकर के अंदर इस्तेमाल नहीं होता है. कोई दूसरा वॉइस पॉल्यूशन जो है तो औरंगाबाद शहर में या पूरे महाराष्ट्र में नहीं है क्या? सिर्फ मस्जिद का नाम लेकर क्यों लोगों को जो है तो गुमराह करने का काम किया जा रहा है, क्यों लोगों को भड़काने का काम किया जा रहा है? इसके अंदर कोर्ट का जो फैसले का मिसडायरेक्शन, मिसलीड जो है तो खुलेआम इन्हों कर रहे हैं. इसके साथ साथ मुस्लिम समाज को उकसाने का भी काम जो है तो इन्हों कर रहे हैं किरीट सोमय्या. किरीट सोमय्या मस्जिद और मुस्लिम समाज को टारगेट करके ये बताना चाहते हैं कि आप मुस्लिम समाज भी दूसरे धर्म के लोगों के ऊपर सवाल उठाओ. दूसरे धर्म के लोगों के ऊपर जो है तो उनके जो धार्मिक रीति रिवाज के जो काम होते हैं उसके अंदर जो लाउड स्पीकर का इस्तेमाल होता है मुस्लिम समाज में, उसके ऊपर भी सवाल उठाना चाहिए. इस तरह से जो है तो किरीट सोमय्या मुस्लिम समाज के लोगों को उकसा रहे हैं. जाहिर सी बात है, जब एक दूसरे धर्म के लोग एक दूसरे के बारे में बोलना शुरू करेंगे तो यकीनी तौर पर ये शांतिपूर्ण माहौल जो है तो ये एक जो है तो टेंशनफुल और तनावपूर्ण माहौल बन जाएगा. यही उद्देश्य जो है तो किरीट सोमय्या का पिछले 2-3 महीने से लगाया दिख रहा है. हम अभी पूना के अंदर अभी एक इंसिडेंट हुआ पूना के लगा हुआ है गांव के अंदर, जिसके अंदर हम देखें पोस्ट के ऊपर जो है तो वहां पर एक बड़ा दंगा भड़क गया, जहां पर लोगों के घर और प्रॉपर्टी को जलाया गया, तोड़ा फोड़ा गया. अगर पुलिस प्रशासन ये कहता है कि ये जो है तो लीगल प्रॉपर्टी है, ये इलीगल प्रॉपर्टी है, मतलब ये हो गया कि आप कोर्ट के जज बन गए. आपको कौन इख्तियार देता है लीगल और इलीगल होने का? आप बोल रहे हैं डॉक्यूमेंट के ऊपर हम बोल सकते हैं, लेकिन डॉक्यूमेंट के ऊपर जो है तो कोर्ट के अंदर अगर मैटर जाएगा तो कोर्ट का अगर दूसरा फैसला आएगा, ऐसे सैकड़ों मसले आ चुके हैं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज.
तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी। BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत। BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय, भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही। मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग। BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय। MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत। शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था। NEP 2020 ची अंमलबजावणी। MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा। स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेस सह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34। तर वाट कसली बघताय, आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा। शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय, एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन। मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा। आजच आपला प्रवेश निश्चित करा। 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ। प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी डॉक्टर साशा, मी साताऱ्याची आहे। मी इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी। आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे। रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे। MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे। घरासारखं जेवण मिळतं इथे। माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं। इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं।
पोट भरून असं जेवण भेटतं. इथे आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील. मी थर्ड इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मजेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हुआ हूँ. मैं बिजनेसमैन हूँ. मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ. दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है. इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है. बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है. ये एक इसका रीज़न है. दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है. ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है. तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है. स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है. जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो. बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. PF किमान वेतन कंत्राटी कामगारांना मिळत नसल्याचे निदर्शनास आल्याने जुन्या कंत्राटदारांऐवजी नवीन एजन्सीला मनुष्यबळ पुरवठ्याचं कंत्राट देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक जी श्रीकांत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. नवीन टेंडरमध्ये कामगारांना इन्शुरन्सची सुविधा देखील राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. ABCD महानगरपालिकेमध्ये एकच एजन्सी एवढा जास्त कामगार न ठेवण्यास आणि तसेच 4 विविध एजन्सी 500 आणि त्यामध्ये ज्यावेळा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की प्रत्येक कामगारांची कर्मचाऱ्यांची अडचणी समजून घेणे आपण पूर्वीपासूनच करत होतो, तरी त्यावेळा कंत्राटी कामगारांचा फार मोठ्या प्रमाणावर जेवढा आपण पैसे देतो मिनिमम वेजेसप्रमाणे त्यांना मिळत नव्हत्या. आणि बरेच संघटना, कामगार संघटना आणि महापालिकेचे बरेच वेळा मिनिमम वेजेस त्यांच्या हातात पडत नाही आणि त्यांना वेळेवर पगार मिळत नाही, PF वेळेवर मिळत नाही. आणि उलटा काही जर झाला त्यांना, ज्या पद्धतीने महानगरपालिकेच्या कर्मचारीचं दुःखपाताने जर निधन झाला त्याला 1 करोड रुपये 15 लाख रुपये एवढा इन्शुरन्स भेटतं. नॉर्मल जरी दुर्दैवाने मयत झालं तर त्यांना 5 लाख रुपये मिळतं. परंतु दुर्दैवाने कंत्राटी किंवा आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना तो नव्हता. म्हणून आपण या नवीन टेंडरमध्ये 1000 रुपये अतिरिक्त त्यांना मॅन्डेटरी केलं. प्रत्येक आमच्याकडे पुरवलं जाणाऱ्या कामगारांना 1000 रुपयाची इन्शुरन्स आम्ही पैसे देणार. 1000 रुपये मॅक्झिमम. त्यांनी 2000 रुपयाचे पण करू शकतो. त्यामध्ये मेडिक्लेम इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स. परंतु कुठलाही घेत नसेल तर टर्म इन्शुरन्स तर मॅन्डेटरीच घ्यावंच लागणार आहे. आणि एका एजन्सीला एकच काम मिळणार आहे का, त्याच्यामध्ये कामगारांना पेमेंट मिळाल्यावरच पैसे द्यायचे आहेत. आणि 3 महिनेपर्यंत पैसे आम्ही देण्याचा आम्ही कबुली करतो. नसेल ते आम्ही हा पण विचार करू लागलो की मे बी वी कॅन पे सम इंटरेस्ट टू द वेंडर सो दॅट ही विल पे सॅलरीज ऑन टाईम टू द एम्प्लॉईज. तो पण आपले विचार चालले आहेत.
लोकांनी ऑब्जेक्शन काही प्रीबिडमध्ये केलं, बट वी विल पब्लिश मे बी बाय टुमॉरो. म्हणजे जवळपास 2000 कर्मचाऱ्यांना मिनिमम वेजेसची यापूर्वी जे कॉन्ट्रॅक्ट्स होत्या ते लमसम कॉन्ट्रॅक्ट्स होत्या, ते सर्व्हिस चार्जवर नव्हत्या. आत्ता जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे, पगार किती द्यायचं आम्ही ठरवू, फक्त तुम्ही कमिशन घ्या. म्हणजे जर मी उद्या 30,000 रुपये पगार द्यायचे किंवा आप्पा तुम्ही आमच्याकडे PRO म्हणून जॉईन झाला, तुम्हाला 1 लाख रुपये पगार द्यायचे, ते त्यांना की फक्त 3.85 हेच त्यांना कमिशन घ्यायचे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या करण्यासाठी पत्नीने उशीने तोंड दाबलं तर तिच्या प्रियकराने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. वरच्या मजल्यावरती राहणाऱ्या घरमालकाला आवाज गेल्याने त्यांनी धावतच बाहेर येऊन नागरिकांना आवाज दिला. हा प्रकार नागरिकांना कळताच नागरिकांनी प्रियकराला चांगलाच चोप दिला, तर यावेळी पत्नी मुलासह पसार झाली आहे. या प्रकरणी पत्नी आणि प्रियकराविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शीला सुरेश खालापुरे वय 36 राहणार कोमलनगर पडेगाव, प्रियकर राजू भानुदास खैरे राहणार पैठण अशी आरोपींची नावं आहेत. तर सुरेश श्रीमंत खालापुरे वय 42 राहणार कोमलनगर पडेगाव हे फिर्यादी आहेत. सुरेश खालापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरेश हे रिक्षा चालक असून ते कुटुंबासह कोमलनगर येथे राहतात. शीला खालापुरे ही वाळूज MIDC मधील कंपनीत काम करते. त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा आहे. खालापूर यांच्या दोनही मोठ्या मुलींचे विवाह झालेत. काही दिवसांपूर्वी शीला खालापुरे हिने कंपनीतील काम सोडून दुसऱ्या ठिकाणी काम सुरू केलं. आरोपी शीला खालापुरे आणि राजू खैरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधात शीलाचा पती सुरेश श्रीमंत खालापुरे हा अडसर ठरत होता. त्यामुळे दोघांनी मिळून शीलाच्या पतीचा खून करण्याचा प्लॅन रचला. दरम्यान 2 ऑगस्ट रोजी राजू खैरे हे जेवण करून पलंगावर झोपले होते. त्याचवेळी आरोपीने घराचा दरवाजा उघडा ठेवून प्रियकर राजूला घरात बोलवलं. राजू घरात आल्यानंतर शीलाने दरवाजा लावून घेतला. ठरलेल्या प्लॅननुसार खून करायचा असल्यामुळे झटापटीचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी शीलाने घरातील टीव्हीचा आवाज वाढवून ठेवला. आरोपी पत्नीने सुरेश यांच्या तोंडावर उशी ठेवून दाबण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपी राजू खैरे यांनी गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तिघांमध्ये झटपट झाल्याने फिर्यादी सुरेश खानापुरे हे भिंत आणि पलंगाच्या मधोमध पडल्याने आरोपींना गळा आवळता आला नाही. यावेळी आरडाओरड झाल्याने वरच्या मजल्यावरती राहणारे घरमालक विशाल जाधव खाली आले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता त्यांनी गल्लीतील नागरिकांना आवाज देत बोलावला. हा प्रकार समजल्यानंतर नागरिकांनी आरोपी राजू याला पकडत चांगलाच चोप दिला. या घटनेनंतर घाबरलेल्या आरोपी शीला हिने 9 वर्षाच्या मुलाला घेऊन घटनास्थळावरून पळ काढलाय. छत्रपती संभाजीनगरहून वेरूळकडे नांद्राबाद गावाजवळ रविवारी पहाटेच्या दरम्यान क्रेटा या 4 चाकीने पदाचाऱ्यांना धडक दिल्याने यात नांद्राबाद येथील 2 जणांचा मृत्यू झालाय. छत्रपती संभाजीनगरहून वेरूळकडे नांद्राबाद रस्त्यावरील नांद्राबाद गावाजवळ रविवारी पहाटे 7च्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील सैनिक विभागात सुभेदारपदी कार्यरत असलेल्या मनोज कुमार काटकर यांच्या क्रेटा या 4 चाकीने पदाचाऱ्यांना धडक दिल्याने यात 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात अशोक नादू घुसळे व ज्ञानेश्वर राधाकिसन जाधव यांचा मृत्यू झालाय. याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर येथील सैनिक विभागात सुभेदारपदी कार्यरत असलेले मनोज कुमार मारुती काटकर हे पत्नीसह कार क्रमांक BH 24-53-63 फिरायला आले होते. छत्रपती संभाजीनगर खुलताबाद रोडवरील नांद्राबाद गावाजवळील तलत अध्यापक महाविद्यालयासमोर या गाडीने अशोक घुसळे व ज्ञानेश्वर जाधव यांना उडवलं व सदरील कार आणखीन भरधाव वेगाने चालवत म्हैसमाळ रोडकडे नेली. त्यानंतर या ठिकाणी मारहाण होईल या भीतीने ते सरळ खुलताबाद पोलीस ठाण्यात हजर झाले. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. महापालिकेत महाराणा एजन्सीच्या जागी नवीन एजन्सीला कामगार भरण्याचं कंत्राट. वेळ पडल्यास महाराणा एजन्सीवर कारवाई होणार, मनपा प्रशासकांची घोषणा. तर नारेगावात अतिक्रमण मोहीमचा दुसरा टप्पा. इतिहासातील सगळ्यात मोठ्या मोहिमेत नागरिकांच्या विरोधानंतर पुन्हा एकदा अतिक्रमण निष्कासित. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.